नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक अत्यंत संतापजनक आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील जेवणाच्या कंत्राटदाराच्या अडमुठ्या आणि मनमानी धोरणामुळे येथे उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण मागील 8 दिवसांपासून उपाशीपोटी दिवस काढत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. गरिबांचे हक्काचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सरकारी रुग्णालयात प्रशासनाचा कोणताही अंकुश उरला नसल्याचे या भीषण वास्तवावरून समोर आले आहे. बिलोली येथील या उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी जवळपास 50 ते 60 रुग्ण दाखल आहेत. शासकीय नियमानुसार या रुग्णांना वेळेवर चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे दर्जेदार जेवण मिळणे बंधनकारक आहे. मात्र मागील 8 दिवसांपासून या रुग्णांना चहाचा एक थेंबही मिळालेला नाही आणि जेवणही बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील स्वयंपाकघरातील गॅस संपल्याचे जुजबी कारण पुढे करून कंत्राटदाराने चक्क रुग्णालयाचे मुख्य किचनच बंद करून टाकले. एवढेच नव्हे तर रुग्णांना वाऱ्यावर सोडून कंत्राटदार तेथून फरार झाला आहे. पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक बाहेरून महागडे जेवण आणण्यास हतबल झाले आहेत, तर गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. एकमत डिजिटल करिता चारुदत्त चौधरी, नांदेड. सकाळी जेवण दिले होतं का? चहा नाश्ता काही नाही? इथलं सरकार दवाखान्यातल्या काही दिलं नाही ना? 11ला नाही. तर 11पासून काही चहा नाश्ता किंवा काही जेवण दिलं? ठीक आहे. तुम्ही किती दिवस झाला ॲडमिट आहेत? 2 दिवस. 5 वाजता झाले का? बरं. रात्रीचं जेवण दिलं का सरकार दवाखान्यामध्ये? नाही ना? सकाळचं पण दिलं नाही. दुपारी चहा नाश्ता काही? काहीच दिलं नाही. कितने बजे एडमिट करे थे? 12 बजे तक। 12 बजे. ठीक. दोपहर से नाश्ता पानी कुछ दिए सरकार हाँ, दवाखाने? खाया, नहीं खाया। यहाँ पे दिए कि कुछ सरकार नहीं दवाखाने? दिए। नहीं दिए ना? हम बाद में आए। ठीक. तुम्ही केव्हा ॲडमिट झाले? 2 वाजता पुन्हा बरं. ठीक. नमस्कार, मी लक्ष्मीकांत कलमुर्गे, बिलोली, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो बिलोली शहरामध्ये. मी नेहमीप्रमाणे आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो असता काही रुग्ण माझ्याजवळ येऊन सर आम्हाला जेवण देत नसल्याचे माझ्यासमोर सांगितलेच. त्यानंतर मी येथील कर्मचाऱ्यांना चौकशी केलं असता गेल्या 7 ते 8 दिवसापासून येथील किचन बंद आहे असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण विचारले असता खूपच लज्जास्पद आणि हास्यास्पद त्यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हणत होते की इथं गॅस संपलेला आहे म्हणून. म्हणजे गॅस संपला की यांची माणुसकी संपली यावरून आपल्याला स्पष्ट कळते. जवळपास 7 ते 8 दिवसापासून साधारणतः अंदाजे 40 ते 50 रुग्णांना इथे जेवण दिले गेले नाही. त्या संदर्भात कंत्राटदारांना फोन केला असता मी 1 ते 1.5 महिन्यानंतर येणार आहे आणि उद्यापासून चालू करतो म्हणून फोन लगेच कट केलेला आहे. त्याचबरोबर येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय असूनसुद्धा इथे अनेक गोष्टींची वानवा आहे. इथे औषधांचा तुटवडा असतो आणि येथील कुठलेही डॉक्टर मुख्यालयही राहत नाही आणि अनेक डॉक्टर येथून नांदेड, मुखेड, धर्माबाद, नायगाव तसेच निजामाबाद येथून ये जा करत असतात. त्याचबरोबर इथे मुख्यालय राहत नसतानासुद्धा HRA घेतात आणि त्याचबरोबर नॉन प्रॅक्टिस अलाउन्स घेऊनसुद्धा आपले खाजगी व्यवसाय करतात. त्या संदर्भात येथील अधीक्षकांना सांगितलं असतं तुम्ही लेखी तक्रार द्या, मग आपण त्यावर विचार करू, अशा प्रकारचे त्यांचे कडून उत्तर मिळाले. Thanks for watching Ekmat Digital.